अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मोटारसायकल रस्त्यामध्ये थांबून मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून दोन युवा उद्योजकांची एकमेकांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण, तर फॉर्च्युनर गाडीचे नुकसान शुल्क कारणावरून दोन युवा उद्योजक एकमेकांना भिडल्याची औद्योगिक वसाहतीमधील पहिलीच घटना। याबाबत पोलिसांमध्ये परस्पर विरोध तक्रार दाखल करण्यात आला आहे। शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फाउंड्री समोर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अमर प्रताप पाटील वय 36 राहणार पाटील गल्ली पुलाची शिरोली तालुका हातकणंगले हा मोटारसायकलवरून आपल्या कारखान्याकडे जात होता। फोन आल्याने रस्त्याच्या कडेला बोलत थांबला असता रोहित बोडके वय 34 राहणार दत्त फाउंड्री शिरोली हे आपल्या फॉर्च्युनर गाडी क्रमांक MS09FG1122 ने आले असता त्याने अमर पाटील यास तू रस्त्यावर का बोलत उभारला आहेस, बाजूला हो असे म्हणून दत्त फाउंड्री जवळ गेले असताना पाटील यांनी तेथे जाऊन काय झाले, मी रोडच्या कडेला फोनवर बोलत होतो असे समजावून सांगत असताना रोहित बोडके यांनी पाटील यांना वाईट वंगाळ शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद अमर पाटील यांनी दिली आहे। तर रोहित सुनील बोडके यांनी अमर पाटील यास मोटारसायकल रस्त्याच्या कडेला थांबून फोनवर बोला असे सांगून ते आपले दत्त फाउंड्री जवळ आले असता अमर पाटील याने रोहित बोडके यांच्या पाठीमागून दत्त फाउंड्री येथे येऊन बोडके यास वाईट वंगाळ शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पुन्हा मारण्याची धमकी देऊन जवळच पडलेल्या लाकडी ओंडक्याने बोडके यांची फॉर्च्युनर गाडीच्या पुढील बाजूचे काचेवर व उजव्या बाजूच्या मागील काचेवर लाकडी दांडके मारून नुकसान केले असे बोडके यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे। याबाबत शिरोली MIDC पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।